नीट आणि सीबीएसई परीक्षातील कथित अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी काँग्रेसने ठाण्यात विद्यार्थी विजय मार्च काढला. काँग्रेसच्या निवेदनानुसार केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर हा विजय मार्च काढण्यात आला. ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष श्री राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मार्च शहर मध्यवर्ती कार्यालयातून रेल्वे स्थानक मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचला. यावेळेस पेपरफुटी प्रकरणामुळे तणावाखाली मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. आंदोलनात माजी खासदार कुमार केतकर, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी आणि इतरही मान्यवर उपस्थित होते. त्यांच्यावरती दडपशाही केली जात होती, परंतु धर्मेंद्र प्रधानांचा घेतलेला राजीनामा हे या लढ्याला आलेला अंशतः यश आहे. खरं तर हा राजीनामा आधीच घेतला असता तर आतापर्यंत आंदोलनं झाली असती, विद्यार्थ्यांना अशी गुराढोराप्रमाणे त्या ठिकाणी मारहाण झाली नसती. खरं तर याबाबत पंतप्रधानांनी राजीनामा द्यायला पाहिजे की त्यांनी राजीनामा घ्यायला एवढा उशीर केला. आणि काँग्रेस पक्ष सातत्याने या विद्यार्थ्यांच्या मागे उभा होता. राहुलजी गांधी छात्रवृत्ती गुणच्या माध्यमातून सर्व ठिकाणी आम्ही पत्रकार आणि ठामपणे या विद्यार्थ्यांच्या मागे उभा होतो. या विद्यार्थ्यांच्या लढ्याला आलेला हे अंशतः यश आहे आणि हा लढा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी असाच चालू राहील. कारण विद्यार्थी हे या देशाचं भविष्य आहे.